जिजाका जिजाका काय झालं? पुन्हा तेच सपन पडलं वय? हे घ्या पाणी घ्यायचे. नाही नाही नको. हो तुझा झोप तो झोप. शंभू महादेवा, का असा आमचा खेळ मांडलास? वैद्यराजांनी काढा दिलाय. काय हो, तुम्ही एवढे अस्वस्थ का? किती दिवसांनी परतलाय? हो ना, पण आम्ही इथं येण्याआधी तो नागपणा काढलेला इकलाक खान इथं येईल हे कोणाला ठाऊक होतं? आम्ही आल्याच्या आनंदापेक्षा इथल्या शंका आणि इथल्या तक्रारीत जास्त. आम्ही मोहिमेवर काय कामगिरी गाजवली हे कोणालाच जाणून नाही घ्यायचं. सगळीकडे एकच विषय, सारा सारा सारा. हो बाई, जाऊबाईंना सुद्धा बोल लावले. त्यांचंच तर नाव पुढे केलंय मुंबाजीराजे आणि आमच्या आऊसाहेबांनी. अय्या, मग तुम्ही काय म्हंटलत? समक्षच विचारू म्हटलं, दुसरा काय पर्याय होता? मग विचारून आलात? एवढ्या रात्रीच त्यांच्या दालनात चारा माफी का देता हे विचारायला जाऊ? सगळे अक्कल जरी रानात वापरत असलो ना तरी तेवढं तारतम्य आहे अजून. आमच्यावर का ओरडता? आम्ही बाई कशातच नसतो. तुम्ही सगळ्या दुनियेचा राग येऊन आमच्यावर काढता. असं होतं बघा, आम्हाला ना शब्दांची खेळताच येत नाही. पण आम्ही तुमच्यावर नाही रागवलंय, आम्ही मुंबाजी राजांवर रागवलंय. म्हणजे शहाजी राजे तिथं रणात आपली कामगिरी बजावतायत आणि हे तो वहिनी साहेबांना बोल लावतोय. जरा तरी काही जाणीव असावी की नाही? तर काय, जिजाबाई आल्यापासून आम्ही हेच पाहतोय. अगदी लहान होत्या तेव्हापासून तेवढाच राग आहे. वहिनी साहेब यावं का? दादासाहेब बोला ना. म्हटलं जरा शिखर शिंगणापूरला जातोय, जाता जाता भेटून जावं तुम्हाला. अहो आत्ता तर आलाय आणि लगेच? मोहिमेवर ना आल्यावर आपण नेहमी जातोच की, म्हणून. तुम्ही सांगताय तेवढं सहज नाहीये हे लक्षात येतंय आमच्या. नाही म्हणजे आता विषय आलाच आहे म्हणून एक विचारतो. तुम्हीच सारा माफी दिली आहेत का? आणि त्यामुळे सारा कमी भरला जातोय का? थांबा. आम्ही काहीही बोललो तरी ती सफाई वाटेल. हे बघा, स्वारींचा खलिता बघा, त्यातले शब्द बघा. तुम्ही वाचा आणि ठरवा. वडगाव बाजूला दुष्काळ पडला आणि देऊळगाव बाजूला शेतकऱ्यांची पिकं जाळली गेली आहेत. त्यांच्याकडून सारा वसुली करू नये. पातशहा दरबारी आम्ही काय तो जबाब देऊ? रयतेचे पोशिंदे म्हणवायचं आणि त्यांच्याकडून जबरीने सारा वसुली करायची. आता जो काही जबाब द्यायचा आहे तो स्वारी आल्यावर स्वतः देते. रास्तच आहे. हे काय एवढी फिकीर करताय? वहिनी साहेब तुम्ही योग्यच आहात. तुम्ही उगाच काळजी नका करू. एकदा शहाजी राजे आले ना सगळं गडूळ पाणी निवळून जाईल बघा.
येतो आम्ही. स्वारी, तुम्ही लवकर या ना. यश, पराक्रम यापेक्षा स्वारींना सुखरूप ठेव. त्यांची जबाबदारी आता तुमच्यावर आहे. आम्हाला जी काही वेडीवाकडी स्वप्न पडतायत ती बंद कर. गोदा, अशी धावत का आलीस? मी आलेली तुम्हाला समजलं वय. दुसरं कोणी आलं असतं तर आल्या आल्या वर्दी दिली असती. बर बोल, का धावत आलीस? जी ते आलं आहेत. कोण? हिराजी? नाही, त्यांचा आबा. अगं, त्यांचे आबा काय म्हणतेस? म्हणजे तुझे सासरेच ना? बर, ते कुठे आलेत ते तरी सांगशील? ते त्या 1,00,000 खानाला सांगायला आलं आहेत का आमचं धनी नाहीत म्हणून सारा भरायला उशीर होईल. तुम्ही जर बर, आम्ही बघतो. आपने अभी तक महसूलात जमा नहीं किए. निजामशाही तक से वफादार होकर उस पे अमल न करना, इस गुस्ताखी की सजा जानते हो? गुस्ताखी? हुजूर, हुजूर माझं पोरग. बातों से काम नहीं होगा. सारा रायाजी शितोळे घ्या. स्वतःहून खानाला अंगावर घेतलं. आता बघा, आता आम्ही पुढे आलो तर खानासमोर आमची तक्रार करा. नको, त्यापेक्षा इथंच थांबलेलं बरं. हुजूर माझं ऐका तरी. अबो माझं पोरग. सारा तो भरना पड़ेगा. धान्य नहीं तो धन दो, वो भी नहीं तो घरच्या बायकांचे सोन्याचे दाग दो, वरना बेवजह मारे जाओगे. हुजूर, हुजूर माफी करा. हुजूर, हुजूर माफी करा. हुजूर, अहो आता बोलू तरी नका, नाही तर मार कापतील. कोड़े बरसाओ, रुकना नहीं. ही भोसल्यांची जहागीर आहे. रयतेवरचा अन्याय इथे खपवून घेतला जात नाही. जागीर जरी भोसल्यांची असली तरी जवाब वजीर आजमला द्यावा लागेल. याद रखा.
जबाब देण्यासाठी आम्ही सगळ्यात आधी बांधील आहोत ते आमच्या रयतेशी. आणि आमच्या रयतेवर जर कुणी जुलूम करत असेल तर त्यालाही सडेतोड जबाब दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मग ते वजीर आजम असले तरीही. ठीक है, फिर वजीर आजम को आप ही जवाब दें. गोदा, रायाजींच्या थाळ्याची व्यवस्था कर. तू सांगितलंस म्हणून वेळेवर पोहोचलो आम्ही. वहिनी साहेब, अहो काय केलं ते? लोकांवर कृपा करायची एवढी हौस नाही? चांगलंय, पण आता वजीर आजमान उत्तर कोण देणार? म्हणजे सगळं आडून बघत होतात तर. प्रश्नाला प्रतिप्रश्न विचारणं म्हणजे आमच्या प्रश्नाचं उत्तर टाळणं. ठीक आहे, आमचा प्रतिप्रश्न आम्ही मागे घेतो. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. कृतज्ञ होणं हे केवळ आपल्यालाच नाही तर आपल्या वाडवडिलांच्या इब्रतीलाही लाज आणणारं असतं. यात आम्ही काय कृतज्ञपणा केला? सारा भरला नाही म्हणून ज्यांना पकडून आणलं होतं त्या रायाजी शितोळे यांच्या मुलानं म्हणजेच हिराजीनं संभाजी दादासाहेबांचा प्राण वाचवला होता. हे विसरायचं? तोच हिराजी आमच्या स्वारींच्या बरोबरीनं मोहिमेवर झुंजतोय हे विसरायचं? याला कृतज्ञपणा नाही तर मग काय म्हणायचं? वहिनी साहेब, अहो माकडीनीच्या नाका तोंडात पाणी जायला लागलं ना की ती आपल्याच पिल्लांना पायाखाली घेते. अरे वा, प्रगती आहे. एवढ्या लगेच कृतज्ञपणाचं समर्थनही तयार केलं. आम्ही भल्यासाठीच बोलत होतो, पण तुम्ही आम्हालाच बोल लावणार असाल तर आम्ही काही मध्ये पडणार नाही. आता वजीर आजमनं काय उत्तर द्यायचं ते तुम्हीच बघा. रियासती दस्तूर नाम की भी कोई चीज होती है फतेह मियां? अब्बा हुजूर, ऐसी कौन सी गुस्ताखी हुई, हम समझ नहीं पाए. आज जो आपके कदमों में आए हैं उनके ऊपर आप खुद 2 दिन पहले नाराज थे, पर आज वो आपके लिए प्यारे हुए और हम फिर से नादान ठहरे. मुराद खान साहब, आप बुरा मत मानिए इन बातों का. आप ऊपर बैठिए. बैठिए. कुछ गलतफहमी हुई है इनकी. जनाब, आप मेहरबानी करके हमारे नजर से दूर जाएंगे? आपका हमारे ऊपर नाराज होना लाजमी है. आपकी तरफ से सेहत और सलामती का दावतनामा जो हमने ठुकरा दिया था
वो देखो मुराद साहब, एक बात साफ साफ बता दो, मुगल और आदिल शाही फौजों के सामने हमारा परचम आज भी फक्र से लहराता है, वो सिर्फ आप जैसे जाबाज जागीरदारों की वजह से। लेकिन हमारे दावतनामे के बदले आपने अपना हिजिब भेजा था, ये बात हमें कांटे की तरह चुभती थी। अब आप आ गए, सारी गलतफहमियां दूर हो गई। तब कितना गुस्सा हुए थे, इसी मुराद खान की औकात निकाली थी। तब वजीर आजम के सामने हिजिब था। हिजिब मतलब एक मामूली वकालत करने वाला, और आज इन मामूली जागीरदारों के सामने हमें सुना रहे थे। तब ये बात भूल गए? हम क्या दीवारों से बातें कर रहे हैं? कुछ सुना नहीं सुना, समझे नहीं समझे, कुछ तो मालूम हो। कहां देख रहे हो? वो देखो हुजूर, एक औरत एक मर्द आया है। ये हस्ती कुछ जानी पहचानी सी लगती है। शायद वेरूल के नामाकुल जागीरदार की बेगम है। हाँ, वही है। वैसे हर कोई ये जरूर सोच सकता है कि अपनी जागीरी है, आवाम की खुशी राहत हम देखें। हाँ, ऐसे सोच सकता है। शमशीर से ज्यादा लोहा जिसके सीने में हो, वो ये बात जरूर सोच सकते हैं। लेकिन हकीकत ये है कि उन्हीं का गुरूर हमने टूटते हुए देखा है। इस गुस्ताखी की वजह वेरुल के जागीरदार शाहजी राजा भोसले का जनाना आपको मिलने आया है। क्या जनाना? आप होश में तो हो या दिन में आपको लेनी शुरू की? अब्बा हुजूर, जीजाबाई भोसले आपको मिलने आई। उनके साथ उनका वफादार गोमाजी नाइक पंसांबड़ करके कोई था। यकीन नहीं होता, एक औरत यहां। जिजाक्का यांनी भेट दिली की लगोलग माघारी निघू. आपल्या वाड्यात कुणाच्या कानावर खबर नाही ना, उगा शोधाशोध करतील. गोमाजी काका, आपण काही हौस म्हणून आलो नाही. स्वारी इथे नाही म्हणून त्यांच्याऐवजी रयतेची बाजू मांडायला आलो आहोत. हाय, बराबर आहे तुमचं, पर माझा मुद्दा न सांगता आलोय. थोरल्या बाईसाहेबांनी सांगितलं असतं तरी बी चाललं असतं, जीवाला घोर लागला नसता. उगीच फाटे फुटू नये आणि आपण इथे येतोय याचा त्यांना घोर लागू नये म्हणून नाही सांगितलं. जी. आणि तसंही आपण लगेच निघालो तर काहीच प्रश्न नाही. होय. भेज दूं या साथ लेकर आऊं तो यकीन हो जाएगा? नहीं नहीं, हम भी वही सोच रहे थे. हमारे जीप बेचने से वजीर आजम नाराज हो सकते हैं, तो इनको इजाजत कैसे मिलेगी? नहीं, हम इजाजत देंगे क्योंकि हम उन्हें बचपन से जानते हैं. उनकी शादी भी हमने ही रचाई थी. हम मिलने से इनकार नहीं करेंगे, लेकिन दो बातें. ये बातें उनको बताने के लिए नहीं है, आपके लिए है. उन्हें इंतजार करने दो. जब तक हौसला टूट न जाए तब तक बिठाओ. और दूसरी बात, वो अकेले ही दरबार में आएंगी. वो गोमाजी फोमाजी अंदर आ नहीं सकता. भरी दरबार में अकेली औरत वो आएगी? देखते हैं.
आपको रुकना होगा। जब बुलाएंगे तब आपको इत्तला किया जाएगा। गोमाजी काका, चला आपण निघू। बड़ी जल्दी थी आपको अब्बा हुजूर से मिलने की, पहले बता देते। जल्दी नहीं, हमारे हिसाब से हमने काफी समय दिया है। उनके पास अगर समय ना हो तो कोई शिकायत नहीं। हम चलते हैं। रुकिए रुकिए, हम यू गए और यू आए, आप यहीं पे रुकिए। आपण निघायला लागले मग आलं बेन। अगोदर काय झोपलं होतं का काय? गोमाजी काका, आपली कसोटी बघितली जात होती, तेच आमच्या लक्षात आलं म्हणून आम्ही म्हटलं निघूया म्हणून। आम्हाला तुम्हीच शिकवलं आहे ना, नाक दाबलं की तोंड उघडतं। होय, सिर्फ आपको बुलाया है, और वो भी निहत्ते। नाही, जिजा का अजिबात जाऊ नका, आपण माघारी जाऊया। गोमाजी काका, तुम्ही आम्हाला शस्त्र चालवायला शिकवलं आहे आणि स्वारींनी आम्हाला सांगितलं आहे की सगळ्यात मोठं शस्त्र आहे ते हिम्मत, आणि ते आमच्याकडे आहे ना। हे घ्या, आम्ही आलोच। जिजाबाई शहाजीराजे भोसले। जिजाबाई शहाजीराजे भोसले। बेटा, आपका नाम क्या है? जीजा लखोजी राजे जाधव। जीजा का मतलब? फतेह। फतेह कैसे मिलती है? फैसलों से। आइए आइए, हमें खुशी भी हुई और हैरत भी। हैरत? आप गैर इतला करके यहाँ आइए। यही पूछने के लिए आए हैं कि वजीर आजम ने हमें गैर इत्तला करके इकलाक खान को हमारी जागीर में क्यों भेजा है। क्या आपको हम पर एतबार नहीं रहा? आप वजीर आजम से सवाल कर रही है, इसका ख्याल रहे। हमारी आवाम गरीब है लेकिन कायर नहीं। उनकी बहादुरी, उनकी दिलेरी, उनका खून निजाम शाही का परचम लहराने के लिए बह रहा है। और अगर कोई उनसे आके पूछेगा कि आपने सारा जमा क्यों नहीं किया, तो ये गलत है। और आवाम के लिए हम वजीर आजम क्या, बादशाह से भी सवाल करेंगे।
सवाल करने में कोई गुस्ताखी नहीं। महसूलात के बारे में जो भी सवाल होंगे वजीर आजम हमें पूछ सकते हैं, लेकिन हमारी आवाम महफूज रहे बस। अब्बा हुजूर, आप सवाल पूछिए, देख क्या रहे हैं? मियां फतेह, एक ही बात एक ही दिन में कितनी बार समझानी होगी आपको? हाँ? रियासती दस्तूर नाम की कोई चीज होती है। हम इनको किस रिश्ते से सवाल करेंगे? जागीरदार शाहजी राजे भोसले है ना? है ना? वो है ना? कब आ रहे हैं वो? कुछ खबर? जी नहीं। उन्हें आने दो, बात उन्हीं से हो सकती है। इजाजत हो। काय झालं जिजाक्का? तलवार। चला। क्या तेवर थे, हम तो दंग रह गए। तकलियत, आम्ही खबर काढली की जिजाबाई खान साहेबांना धमकवल्यापासून बेपत्ता आहे। अगं बाई, शंभू महादेवा, जिजाबाईंची काळजी घे रे। पण गरजच काय होती ना बाहेर चौकात जाऊन न्याय निवाडा करायची? नाही म्हणजे आम्हाला ठाऊक आहे त्यांच्या आऊसाहेब कारभारात लक्ष घालायचे, म्हणजे तुमच्या आत्याबाईच ना? तिथे रास्तच आहे। पुरुष माणसं मोहिमेवर असतील तर बायकांनी कारभारात लक्ष देणं हे रास्तच आहे, पण इथे तसं नाहीये ना। मंबाजी राजे आहेत, ते सगळं व्यवस्थित बघतात। आता आमच्या चिरंजीवांचं कौतुक आम्ही केलं असं वाटेल तुम्हाला। रात्री रात्री कारभाराच्या विचारांनी तळमळत असतात। पुरे, आम्ही जाणून आहोत सगळं। बिजली है बिजली, उनको जल्द से जल्द रोकना होगा, नहीं तो सबको खाक कर देगी। जागीरदार शाहजी राजे भोसले है ना? उन्हें आने दो, बात उन्हीं से हो सकती है। आप उनकी तारीफ कर रहे हैं? आपको होशियार कर रहे हैं। ये मुराद खान दावतनामे में नहीं आए, आपने हेजिब को भेजा, आप नाराज हो गए। लेकिन आज वो नामाकुल शाहजी नहीं आता, अपने जनाने को भेजता है, तो आप उनकी तारीफ करते हो? ये बात सरासर दरअसल क्या गलत कहा? नाइंसाफी है। क्या गलत कहा उन्होंने, ये फरमा सकते हैं? बात सिर्फ एक तरफ से देखी नहीं जाती मियां। उनके सवाल पर पहले गौर करो, फिर जो जी चाहे बको। हम बक नहीं रहे, बस हकीकत बयां कर रहे हैं। आप जैसा चाहते हैं वैसी हकीकत होती तो मान लीजिए
अगर यही सवाल शाहजी राजा आके आपसे पूछे तो आपके पास क्या जवाब होगा? आपके पास कोई जवाब है? अगर आप वजीर आजम होंगे तो आपका जवाब क्या होता? तो जवाब आसानी से देते, हम वजीर आजम है, हमारी मर्जी। जो शमशीर चला के मैदान जंग जीतते हैं वो ऐसी वाहियात बात नहीं सुनते। सुनेंगे तो 2 दिन में बगावत करेंगे। सब कुछ इतना आसान भी नहीं होता फतेह मियां। बाईसाहेब तुम्ही बोलवलं? गोदा कुठे आहे बघ. जी. तिला विचार. जिजाबाई कुठेही दिसत नाहीये. आम्ही ताबडतोब बोलावलंय असं सांग त्यांना. जी. वेळ लागेल त्यांना यायला. म्हणजे तुम्हाला ठाऊक आहे? आत्ताच समजलं. उमाजींना बरोबर घेऊन वजीर आजमकडे जबाब द्यायला गेले. वजीर आजम जिजाबाई अशा कशा जातील? आम्हीच म्हणालो त्यांना. इकडे तो इकलाक खान आलाय आणि वहिनी साहेबांना गोरगरिबांचा पुळका येतो ना, त्या खानालाच अडवायला गेल्या. खानाने फरमानाचा कागद पुढ्यात टाकला आणि म्हणाला चारा माफी हवी असेल तर वजीर आजमशी बोला. पण मग तुम्हीच का नाही गेलात? तुम्ही रात्र रात्र तळमळता, तहान भूक विसरून काम करता. मग तुम्हीच तिथे जाऊन जबाब द्यायला हवा होता ना. रात्र रात्र तळमळतो, तहान भूक, हे काय? तुमच्या आऊसाहेब तुमचं कौतुक करत होत्या. त्या म्हणाल्या कारभाराची किती काळजी आहे त्यांना. पण मग हे कारण जर खरं असेल तर जिजाबाई का गेल्या? तुम्हीच जायला हवं होतं ना. म्हणजे त्यांच्या चुका मंबाजी राजांनी आपल्या शिरावर घेऊन जायचं होतं का? छे, आम्ही नाही. आम्ही काल सुद्धा त्यांना समजवलं, त्यांनी आम्हाला सुनवलं. आज सुद्धा त्यांना आम्ही अडवलं, त्यांनी आम्हालाच ऐकवलं. त्यामुळे आम्हीच त्यांना म्हटलं तुम्हीच जाऊन जबाब द्या. हो, जरा तरी तारतम्य आहे का? काय बोलताय हे कळतंय का तुम्हाला? आता यांना काय ठाऊक जिजाबाई शब्दशः घेतील म्हणून? तुम्हीच वजीर आजमांना जबाब द्या असं मंबाजी राजे म्हणाल्यावर त्या खरंच जबाब द्यायला गेल्या. कमालच आहे. मंबाजी राजे, तुम्ही आधी निघा आणि त्यांची सुरक्षा बघा. नंतर आपण हुज्जत घालून ठरवू की कोण बरोबर आहे आणि कोण गलत आहे ते. निघा. आम्ही काय सांगतो हे कळत नाहीये का? निघा. उदंड उपकार झाले वहिनी साहेब. उदंड? बर. शब्दशः उदंड. कारण आता आम्हाला जावं लागणार नाही, तुम्हीच जाऊन आलात. ते वाचलं. वजीर आजमांना काय तोंड दाखवायचं, त्यांनी विचारलं तर काय उत्तर द्यायचं ते टळलं. तुम्ही इथेच भेटलात. काकी साहेबांचे बोल ऐकावे लागले. त्याचं कारणही आम्हीच असू. अगदी रास्त. पण आम्ही काही वाईट वगैरे वाटून घेतलं नाही बरं का. असे बोल वगैरे ऐकून आम्हाला पुन्हा लहान असल्यासारखा भास होतो. ही संधी तुम्ही आम्हाला दिलीत. शिवाय आपण जे बोलू ते शब्दशः तुम्ही मनावर घ्याल आणि आमच्याच अंगाशी येईल. त्यामुळे पुन्हा असं करणं नाही हे शहाणपण आम्हाला मिळालं. आमचे गुरुजी आम्हाला सांगायचे तेवढं सांगतो. आज जे शिकलात ते उद्याही लक्षात ठेवलं तर फायदा. उद्या विसरलात तर परत पहिल्यापासून सुरू करावं लागतं.
म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? असं मोघम बोलू नका. छे छे, मोघम कुठे, चांगलं स्पष्टच आहे. आज जे शिकलात ते उद्याही ध्यानात ठेवा, इतकंच. तुम्ही वजीर आझमना भेटून आलात ना? खरं सांगा, तुम्ही आणि गोमाजी गेला होतात ना, अशी आमची माहिती आहे. आम्ही लटक बोलणारच नाही. गोमाजी काका घोड्यांना पागेत घेऊन गेले आणि आम्ही आज चाललो आहोत. पण झालं काय तिकडे? ते सांगायची ही जागा आहे? तसं नाही, आम्हाला काळजी लागून राहिली होती, म्हणजे सगळ्यांनाच लागून राहिली होती, म्हणून विचारलं. तुम्ही जे सांगितलं तेच वजीर आझमशी बोलून आलो. म्हणजे तिकडे काय झालं ते कळूच दिलं नाही. लहान होतात ना तेच चांगलं होतं. खडसावता तरी यायचं, कोणी विचारायला नव्हतं की काही नव्हतं. मग आता कोण विचारणार आहे? आताही तुमचा तोच हक्क आहे. लहानपणी आम्ही काही विचारलात तर मुकाटपणे शब्द द्यायचात, पण आता मोठ्या झालात ना, आम्हाला न सांगता कुठेही जाता. एवढा राग? हे सगळं आमच्याकडे बघूनही बोलता येईल. असं काय ते? आम्हाला तुमच्याकडे बघून बोलायचंच नाही. आम्हाला राग आलाय. आम्हाला तुमचं आजचं वागणं अजिबात आवडलेलं नाही. कुठलं वागणं? आम्हाला काहीच समजत नाहीये. तुम्ही रागवा, पण आमच्याकडे बघून तरी रागवा. हे काय? तुम्ही तर रागावला होतात ना? म्हणूनच आम्ही तुमच्याकडे बघत नव्हतो. तुमच्याकडे बघितलं की आमचा राग हा राग राहतच नाही, पळून जातो. बरं, पण का रागवला होतात ते तरी सांगा. आता आम्ही सांगणारच नाही. आलं लक्षात. आम्ही वजीर आझमकडे गेलो होतो, आपली बाजू मांडली, हे तुम्हाला आवडलं नाही ना? आम्हाला वाटलं आवडेल. स्वारींची जबाबदारी ते नसतानाही सांभाळली, याचा अभिमान वाटेल. आता यावर आम्हाला चर्चा नकोच आहे. शंभू महादेवाची कृपा म्हणून सुखरूप परत आला, नाही तर आम्ही कोणाला काय जबाब दिला असता? कुणाला? कुणाला जबाब देण्याचं एवढं दडपण आलं तुम्हाला? तुमच्या स्वारींना. तुम्ही गेलात ते न सांगताच गेलात. इतक्यात तुमची स्वारी आली असती म्हणजे आम्ही काय जबाब देणार होतो? म्हणजे स्वारी येण्याची खबर आलीये? म्हणजे शरीफजी राजे येणार आहेत हे पक्क आहे. शहाजी राजे येणार आहेत की नाही ते बघू. म्हणजे स्वारी पण येणार? येणार ना? का असा खेळ मांडतात? आम्हाला छळतात. आम्ही नाही जा. आम्हाला खरंच चिंतेत ढकललं होतं तुम्ही जिजाबाई. केवळ शहाजी राजे येणार म्हणून आमचा राग निवळला, नाही तर चांगले खडेबोल ऐकवले असते.
लहान आहात तो अजून. जाऊबाई आवरलं ना? चलता ना? अय्या शिखर शिंगणापूर आलं वाटतं. स्वारींनी सांगितलं आम्हाला बंधुराजांच्या स्वागताला जायचंय, मग तातडीने चालू. पण बघा वहिनी साहेब, नाही तर पुन्हा मागच्या वेळेसारखं व्हायचं. तुम्ही जायचं दारात आणि समोर याचे शरीफजी राजे. अहो असं काय करता? तुम्ही म्हणालात ना बंधुराजे येणार आहेत म्हणून. अहो मग शरीफजी राजे पण आमचे बंधूच आहेत ना. आम्ही कुठे म्हटलं शहाजी राजेच येत आहेत. या येणार आहेत की नाही हे आम्हाला कसं कळावं? आपण कुणाला तरी विचारूया. चला चला. गोमाजी काका. गोमाजी काका, आम्हाला ते आम्ही तुम्ही सांगा ना. अहो ह्यांची स्वारी येणार आहेत की नाहीत हे खातर करून सांगा ना. जीव खूपच वरखाली होतोय बघा. बर, मी या वाड्याच्या बाहेर जातो आणि बघतो नक्की कोण येणार आहे. अहो तुम्ही दोघी अजून इथेच? घरातल्या स्त्रियांनी असं मागे राहून कसं चालेल बरं? चला. हो ना, शरीफजी राजांना बघून सुद्धा किती दिवस झाले नाही. चला. हो ना, चला चला. अहो चला ना. नक्की स्वारी येणार आहे ना? आता हे बघितल्याशिवाय कसं कळेल? चला बरं. कारभारी, शहाजी राजे येतील की शरीफजी राजे येतील? दोघांना बोट दाखवताय, नेमकं कोण येतंय? बघूया हो. हा. हो, शरीफजी राजे आले. बहुतेक शहाजी राजे येत नाहीत आता.
बघितलं का कोण आलंय ते?